माणगावपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर गांगवली हे ऐतिहासिक गाव असून इतिहासकालीन नाव गांगोली असे होते। या ठिकाणी प्राचीन वैजनाथ महादेव मंदिर असून या मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो। या वर्षीचा महाशिवरात्री उत्सव दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला। या दिवशी हजारो भाविक माणगाव तालुक्यातूनच नव्हे तर अखंड रायगड जिल्ह्यातून प्राचीन वैजनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्री दिनी हजारो भाविक खास दर्शनासाठी आले होते। यावेळी ग्रामस्थ व उत्सव कमिटी दाखिणकर भावकी यांच्यातर्फे सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी ग्रामस्थांमार्फत महाप्रसादाची खास सोय करण्यात आली होती। यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत श्री शंभू वैजनाथ महादेवाचे दर्शन घेतले। शिवमंदिराच्या विस्तरणाच्या सुबक गाभाऱ्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून आतमध्ये स्वयंभू अशी मनमोहक शिवलिंग आहे। पूर्वेला 3 फुटावर पार्वती माता विराजमान आहे। मंदिराचा गाभारा दगडी बांधकामाचा विशेष नमुना असून पुरातन आहे। प्रत्येक दगडावर नक्षीकाम केलेले आहे। वैजनाथ महादेव मंदिरात एकाग्रतेने बसल्यावर फार मोठे समाधान लाभते। सालाबाद प्रमाणे या प्राचीन मंदिराच्या शिवरात्री पूजनाचा मान हा गांगवली दाखिणकर भावकीचा असतो। त्यांनी तो पार पाडला। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटे 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत दूरदूरून पर्यटक भक्तगण आपल्या लाडक्या वैजनाथ महादेवाच्या दर्शनासाठी आला होता। सर्व कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन समस्त दाखिणकर भावकी गांगवली यांनी केले होते। नमस्कार, मी रामदास दाखिणकर गांगवली। वैजनाथ महादेव मंदिर गांगवली हे प्राचीन मंदिर असून स्वयंभू स्थान आहे। या पंचप्रस्थेतील भाविक मोठ्या श्रद्धेने या महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी येत असतात। दाखिणकर गांगवली मुक्काम हे शिवकालीन प्रसिद्ध मंदिर आहे आणि 600 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर आहे। त्या ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात भरते। नाव विष्णू रामचंद्र दाखिणकर, हे गांगवली गांगवली गावामध्ये मी राहत आहे आणि हा शिव मंदिर द्वापार युगातला शिव आमच्या इथे महाशिवरात्री सालाबाद होत असते।